समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भैरव आराध्य फाउंडेशन धोंडेवाडी आणि स्वामी समर्थ दरबार धोंडेवाडी इथं आपण आहे आणि आज एक असा अनुभव आपण ऐकणार आहोत जो अनुभव म्हणजे हे जे भैरव आराध्य फाउंडेशन आहे काकांनी जे उभं केले ते जे ग्रासलेत जे त्रासात आहेत लोक जे व्यसनाधीन झालेत लोक त्या व्यसनाधीन लोकांच्यासाठी आहे जे गरीब आहेत जे गरजू आहेत त्यांना मदत करण्यासाठी या धोंडेवाडी येथे भैरव आराध्य एक केंद्र आपण म्हणजेच काकाने सुरू केले आणि त्यातील एक जे इथं भैरव आराध्य केंद्रात बरेच 1-2 महिने झाले हे व्यक्ती इथं राहतात आणि यांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. सर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव संतोष शंकराम चव्हाण. मी राहणार सवादे. सवादेच्या इथे आणि या चव्हाण साहेबांना खरं तर व्यसन ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि या व्यसन या किडीचा काहीतरी पर्याय असावा म्हणून या फाउंडेशनची निर्मिती झाली आणि स्वतः चव्हाण साहेब आपल्या तोंडून सांगतील की त्यांची या केंद्रात या आपल्या भैरव आराध्य केंद्रात येण्याच्या आधीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती सांगा सर. आता मी इथं केंद्रात यायच्यापूर्वी माझ्या घरच्यांनी मला सांगितलं धोंडेवाडी केंद्रामध्ये मला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मला घातले. पूर्ण मी दारूच्या व्यसनामध्ये पूर्ण गेलो होतो. त्यात माझ्या परिवाराचा पूर्ण विल्हेवाट लागला होता. आज मी इथं 2 महिन्यापूर्वी आलो तेव्हा वेगळा होतो आणि आत्ता या घडीला माझ्यात बदल. मी इथं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आल्यानंतर मला 15 दिवस माझ्यावरती ट्रीटमेंट केली. नंतर आता माझी स्वतःची इच्छाही होत नाही समोर आणली तरी. आणि गलांडे काका हे तर आम्हाला घरच्यासारखंच वागवलं. मला सांगा तुम्ही ज्यावेळी दारू पेत होता आधी त्यावेळी म्हणजे नेमकी काय परिस्थिती म्हणजे तुम्ही काम बिम काय करत होता घरी किंवा घरच्यांना किती त्रास होत होता याच्याबद्दल? ते माझ्यामुळे घरच्यांना एवढा भरपूर त्रास व्हायचा आणि मी पूर्णपणे दारूच्या आहारी गेलो. नाही पिले तर मला साधं उभं राहता पण येत नव्हतं. माझा हात बीत सर्व कापायचे. मी गेले 2 महिने झाले येतोय बरं का. हा व्यक्ती कधी मला वाटलं नाही म्हणजे माझ्या परिचयाचे नव्हते पण इथं केंद्रात मी नेहमी येत असतो त्यावेळी मी पाहिलं तर हे मला कधी दारू पिलेले वाटले नाहीत किंवा दारू पित असतील असं पण वाटलं नाही. मला सांगा हे आपले जे भैरव आराध्य जे फाउंडेशन आहे याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? आज इथं माहिती म्हणजे माझी आई सेवेला 5 ते 6 वर्ष झालं स्वामी भक्त आहे. स्वामी भक्त सेवेला 6 ते 7 वर्ष झाली कंटिन्यू येते. बरं. आणि मला एक सांगा तुम्ही आता इथं आल्यानंतर गलांडे काकांनी तुम्हाला किती सहकार्य केलं म्हणजे त्यांनी तुम्हाला कसं वागवलं इथं आल्यानंतर आणि तुमचा इथला वावर कसा होता? नाही, गलांडे काकांनी मला तर घरच्यागतच वावरलं. जे कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. काय जेव्हा आपल्याला दवा काय असेल ते पूर्णपणे सांगण्याच्या आधीच पहिले त्यांच्या याने माझ्यापाशी हे होत होते. म्हणजे तुम्ही आता जे लोक आता तुम्ही तर व्यसनमुक्त झालायच. जी लोक व्यसनी आहारी गेलेत त्यांना खरोखर दारू सोडायचे पण त्यांना ती सोडता येत नाही म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल की काय केलं पाहिजे? आता कसं आता माझ्यावरती भरोसा नव्हता मी दारू सोडून का नाही म्हणून. बरं. पण आज इथं गलांडे काकांच्या पाशी आल्यापासून मला एवढं वाटतंय जिथं कसलाही व्यसनी माणूस असला तरी 100% इथं दारू सुटणार म्हणजे सुटणारच. ऐकलं का मित्रांनो? म्हणजे हा खरा अनुभव आहे. म्हणजे गेले कित्येक वर्षे ज्या व्यक्तीची दारू सुटली नव्हती ती इथं आपल्या या भैरव आराध्य केंद्रात आल्यानंतर त्याची दारू सुटली. गलांडे काकांनी अतोनात प्रयत्न केले त्यांनी ट्रीटमेंट केल्या आणि स्वामींची सेवा गेली 1-1.5 महिना झालं ते स्वामींची सेवा सतत करत आहेत. आणि तुमच्याही आसपास कोण जर असेल असं व्यसनाच्या आहारी गेलेला तर तुम्ही नक्की आम्ही स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरला कॉल करा आणि गलांडे काकांशी संपर्क साधा आणि नक्की आपल्या भैरव आराध्य केंद्राला भेट द्या आणि तुमची व्यसन 100% इथं आल्यानंतर सुटणार याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून तुमच्या आसपास जर कोणी दारू पिणार असेल व्यसनी असेल तर त्यांना या आपल्या भैरव आराध्य फाउंडेशनमध्ये येता येईल आणि त्याचीही दारू सुटेल अशी मी सर्वांना विनंती करतो. तुम्ही शेवटी आणि काय सांगाल म्हणजे आपल्याला व्हिडिओ संपवायचा शेवटी काय सांगाल तुम्ही काकांच्याबद्दल या केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतं या भैरव आराध्य फाउंडेशनबद्दल काय वाटतं थोडक्यात सांगा. कारण आता मी 2 महिने इथं आहे. इथं सर्व काय असेल ते एकदम म्हणजे सेवा प्रत्येक माणसाची म्हणजे घरच्यागत सेवा केली जाते. इथं कुठला भेदभाव मानला जात नाही. तर ऐकलंत काय म्हणजे आम्ही काही सांगितलं नव्हतं ना यांच्या जे मनात आहे जे आम्ही इथं त्यांना वागवतो जे काका त्यांच्यावर प्रेम करतात मुलांच्या प्रमाणात प्रेम करतात. मीही कधी आलो तरी यांच्याबद्दल किंवा कुणाही बद्दल
गलांडी काका कधीही दुजाभाव करत नाहीत. तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच आमच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.